नवी मुंबईतील उल्वे येथे 1160 हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.6 दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे। या प्रकल्पाचे सुमारे 85% काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरित्या पार पडली आहेत। तेथून एप्रिल 2025 मध्ये देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे। नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खासगी सहभागातून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे। प्रवासी आणि माल वाहतूक क्षमतेत त्यामुळे वृद्धी होईल। विदर्भाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल। शिर्डी विमानतळाचा 1367 कोटी रुपये किमतीचा विकास कामांना मान्यता देण्यात आलेली आहे। ती कामे सुरू आहेत। सन 2021 मध्ये शिर्डी विमानतळाला प्रमुख विमानतळाचा दर्जा देखील प्राप्त झालेला आहे। नाईट लँडिंगची सुविधाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे। अमरावतीमधील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून 31 मार्च 2025 पासून प्रवासी सेवा सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे। रत्नागिरी विमानतळासाठी 147 कोटी रुपये किमतीची कामे प्रगतीपथावर आहेत। गडचिरोली येथील नवीन विमानतळ सर्वेक्षण आणि अन्वेषणाची कामे ही सुरू केलेली आहेत। अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक जो निधी लागेल तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे।